मुंबईतल्या घाटकोपरमध्ये काल दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातील धोकादायक ठिकाणांची पुनर्तपासणी करण्याचे आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी योग्य उपाययोजना राबवण्याचे आदेश महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी दिले आहेत। ठाण्यातील डोंगराळ भागात निर्माण झालेल्या अनधिकृत वस्त्यांचा सुरक्षेचा प्रश्न हा अतिशय गंभीर बनलाय। ठाण्यातील वागळे इस्टेट, कळवा, मुंब्रा परिसरातील 14 ठिकाणं दरडप्रवण हॉटस्पॉट म्हणून समोर आली आहेत। त्यापैकी इंदिरानगर, डोंगरीपाडा, गोलाईनगर आणि भास्करनगर यासारख्या अतिधोकादायक भागांमध्ये तातडीनं सर्वेक्षण करून MMRDAच्या इमारतींमध्ये रहिवाशांचं पुनर्वसन करण्याची मागणी ही करण्यात येते। या 14 ठिकाणांवर मिळून शेकडो नागरिकांचा जीव धोक्यात आलाय आणि दरवर्षी पावसाळ्याआधी ठाणे महापालिका आणि वनविभाग तिथल्या रहिवाशांना नोटीस देऊन आपली जबाबदारी झटकतात असा आरोप आहे। पण पर्यायी जागा न मिळाल्यानं नागरिकही तिथंच राहत आहेत। जे असे काही ठिकाणं आहेत जिथे अत्यंत धोकादायक अशा दरड आपल्या इथे 17 मला वाटतं दरड क्षेत्र आहेत। तर त्या ठिकाणी मला वाटतं ठाणे महानगरपालिकेने पुन्हा एकदा या ठिकाणांची तपासणी करून त्यावर अंमलबजावणी करावी असे आदेश मी त्यांना दिलेले आहेत। तुम्ही फक्त नोटिसा देऊन आपलं स्वतःचं कर्तव्य बजावलं असं दाखवण्यापेक्षा त्या गरिबांना घर पहिली द्या, त्यांचं विस्थापन करा, त्यांना त्यांचं योग्य ते पुनर्वसन करा। मी प्रशासनाला विनंती करतो की जरा कॅबिनच्या बाहेर या आणि गरिबांचे हाल बघा। आज नाही तर उद्या ही अशीच दुर्घटना ठाण्यात कधीही होईल। त्यामुळे माझं असं मत आहे, महानगरपालिकेने वेळेवर जागा व्हावं, एक सर्वेक्षण केलं पाहिजे। MMRDची एवढ्या खाली सगळीकडे आपल्या बिल्डिंगा बांधून ठेवल्या आहेत, FSI दिलेले आहेत, मग कमीत कमी त्या लोकांना इथे शिफ्ट केलं पाहिजे।